ही एवढीची फाईल आहे? शी, तुम्हाला जेलमध्ये जायचंय? अरे नाही पण सर फाईल म्हणजे याची मला माहिती आहे मोठी अशी फाईल असते ती. हा हा हे बघा, काय? ही फाईल आहे. आपला टॅक्स किती आहे? 4,000. हा. टॅक्स जेवढा कमी तेवढी फाईल, छोटी टॅक्स जेवढा जास्त तेवढी फाईल. मोठी. सही येते तुम्हाला? सही काय? सही करता येते का? की अंगठा? अरे सही पूर्ण नाव लिहितो अरुण काका. बरोबर ना रमेश? ते डॉक्युमेंट्स काढ सगळे. ते 10,000चे डॉक्युमेंट्स आहेत ना. अरे यार, सही घ्यायचे? हा, सही घ्यावी लागेल ना. अरे मग काय, प्रूफ नको त्यांना? अरे पुस्तक आणलं. अरे पण ठीक आहे, याच्यावर घेते ना सही. डॉक्युमेंट रेडी आहे. हा हा, पेन आणलंस? येस. सही येते ना? हो, म्हणजे काय सगळी सही येते पूर्ण येतं ना मला अरुण कदम. ठीक आहे, उपयोग काय पण. हा. सही करा. वा वा, करा. कुठे कुठे करायचं? इथे खाली करा. शेवटला. खाली हा. करा. व्यवस्थित करा. वा बघ, सही वाचा रे. वा वा वा, छान. जी आहे का सही अशी वाचते रे आहे. मी तुमची सही कशाला करू? रेडी आहात तुम्ही? नाहीतर काय. रमेश, प्रथमेश. श्रम्या. अम्या, एवढंच आहे आज? नाही आहे. हे काय रे? हे काय? काय काय? हे तुझी एमपीसीचे पुस्तक, एमपीसीच्या नोट्स. हा, मग काय? 2 वर्ष करतोय, हा. काही घडत नाही तुझं. एक काम कर, ही सगळी रद्दी त्या रद्दीवाल्याला दे, त्याचे पैसे घे आणि संध्याकाळी वडापाव आण. वेडायस काय तू? तुला ज्याच्यात रद्दी दिसते ना त्याच्यात माझं करिअर आहे. तुला माहिती आहे का? मी MSc बायोटेक आहे. काय? MSc बायोटेक आहे मी. हे तुझ्या कॉलेजला माहिती आहे ना? सगळ्यांना माहिती आहे, फक्त तुला माहित नाही. ठीक आहे. MSc बायोटेक. हा. आणि तुला काय करायचं आहे वाचून सगळं? अरे मला क्लास 1 ऑफिसर व्हायचंय. पप्पांची इच्छा आहे माझ्या. क्लास 1 ऑफिसर व्हायचं स्वप्न आहे तुझं? काय तू होशील, म्हणजे मग फक्त त्यासाठी तुला फक्त नोट्स वाचल्या पाहिजेत. मग मी काय करतो? तू काय करतोस? खिडकीत जातोस, हा. नोट्स ओपन करतोस, हा. समोरच्या खिडकीत तामन करायला की हे 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 चालू असतं तुझं. तू जळतोस का रे? मी नाही जळत. नाहीतर काय? सांगतो, बघत असतो तुला. हे अरे ही रद्दी नको इथे, कपाट मला रिकामं अरे, पाहिजे. अरे रद्दीने 10,000ची पुस्तक आहे ती. 1000? हा. 3 महिन्यात. किती वेळा सांगितलं तुम्हाला साबणाचं पाणी रस्त्यावर टाकू नका म्हणून. अरे पाहुणं तुमचंच तोंडावर पडतील ना. गलत कसं नाही, मरू दे, तोंडावर पडू दे त्यांचे पाहुणे. आपल्या काय करायचं? आज आपल्याला भाडे घ्यायचंय. रमेश भाडे घ्यायचं तेव्हा सर ना रोज येतो फालतूगिरी चालते. भाडं काही देत नाही. रमेश प्रथमेश अम्या. आला मराठीची थंडी उडवणारा माणूस आला. अरे हो, पण आपल्याला ताप येतो त्याचं काय? आता दरवाजा उघडायला लागेल. आले ते आज. अरे भाडं मागायचा दिवस आहे आज. आज हा. एक साऱ्यांनो दरवाजा उघडा. काय करतोस? दरवाजा उघडा. घरात कोण नाही? हा मग ठीक आहे नंतर तुम्ही. घरात कोण नाही म्हाताऱ्यांनो. आतून बोलताय, बाहेरून बोलले तर मला कळलं असतं, पण तुम्ही आतून बोल. दरवाजा उघडा बस. अरे यार, हा गेला ना. अरे उघडायला लागा. दरवाजा उघडा. यार. अरे मालक. काय झालं? झालं काय? नो वर्ड, नो शुल्लक वर्ड, नो रिटर्न्स, नो कॉन्फरन्स, ओनली फॉर रेंट. कम ऑन. एवढं इंग्लिश बोलत म्हणजे द्यावं लागेल आता. Shut up! You don't understand? कानफार फोरीन. Yes, sir. नो शुल्लक वर्ड. आमचं भाडं हा. गेल्या महिन्याचं आणि त्याच्या आदल्या महिन्याचं 3-3, 6,000 पचकन द्या. द्यावे लागतील आता. थांब, नको देऊ नको, थांब. ओ माय गॉड. नाव इज इट न्यूजपेपर? येस. आय एम जस्ट रीडिंग. ओके. सगळ्यांचे फोटो आलेत कशाला? हा, ते कर चुकवेत ना, त्यांचे फोटो आहेत. ते कर चुकवतात ना लोक, त्यांचे फोटो आहेत ते. म्हणजे कर चुकल्यावर याच्यावर फोटो येतो? हा. मी माझा घेऊन येईन, मला येईल फोटो. ओ मालक, अभिमानाची गोष्ट नाही ती. हा, गुन्हा कर आहे तो. टॅक्स जे लोक बुडवतात ना, त्यांचे फोटो आहेत ते. गुन्हा आहे तो, गुन्हा. अरे कर टॅक्स हा. गुन्हा आहे? काय एवढा काय गुन्हा वाचाऱ्या? अहो, तुम्ही टॅक्स भरत असाल ना. ह्याची फालतूगिरी आपण नाही करत. काय तुम्ही टॅक्स भरत नाही? तुम्ही कर भरत नाही?
आम्ही तुम्हाला जे भाडं देतो ह्या घराचं त्याच्यात तुम्ही टॅक्स भरतच नाही. अरे माझा काय संबंध वाचाऱ्यांनो? अहो केवढा मोठा गुन्हा आहे माहितीये का? ऐकून नाही अहो गव्हर्नमेंटला उद्या कळलं ना तर तुमच्या सगळ्या सुविधा बंद करून टाकेल. अक्कल तर टाकलीच आहे, पाणी पण बंद करून टाकेल. हा म्हणजे तुम्हाला जीएसटी बीएसटी काय हा. माहितीये की नाही? GST? हे बा मी ऐकलं पण माझं काय म्हणे माहित. अरे हो यार जीएसटी तुम्ही इथे या, इथे या. हा माणूस काय डेंजर निघाला हा माहिती माणूस. काय? म्हणजे GST म्हणजे सगळे- मग अहो जीएसटी म्हणजे घर मालकासाठीचा टॅक्स जीएसटी. म्हणजे GST घर मालकासाठीचं टॅक्स मग आणि BST BST म्हणजे भाडे करू साठीचा टॅक्स. हे बोलतोस का? हा. हे मला माहितच मला माहिती नाही. आहे. आम्ही तुम्हाला जे भाडं देतो त्याचा टॅक्स आम्ही भरतो म्हणजे आम्ही बीएसटी भरतो. हा. पण तुम्ही जीएसटी भरतच नाही. वसुलं तुम्ही तरी भरता काय? आम्ही भरतो तेच सांगितलं. अहो उद्या ना तुमचा फोटो येईल. बापरे. गव्हर्नमेंट तुमची सगळी मालमत्ता हा फ्लॅट कोणाच्या नावावर आहे? माझे नावर आहे. मग संपलं. मग संपलं. काय? हा फ्लॅट सील करणार, तुम्हाला जेलमध्ये नेणार. ते टायरचं सांग. सांगावं लागेल. हा. हो तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जर रस्त्याने गेलात ना तर उद्या लोक काय म्हणतील, तो बघा करबुडव्या चाललाय करबुडव्या चाललाय. काय झालं त्याला एवढं काय? अहो ती पद नाही ते शिवी आहे ती एक प्रकारे, कळलं का तुम्हाला? त्यानं पण नाही समाधान झालं ना तर पोलीस येतील आणि तुमच्यासाठी एक बारका टायर बघतील, त्याच्याकडून नाशिक बाजा वाजवतील. मग रमेश यार ह्यांचं ठीक आहे रे, पण आपण घरी काय सांगायचं यार? आपण शिक्षणासाठी आलोय ना यार इकडे यार. मला तर आईला काय सांगू असं झालंय, ह्या माणसामुळे आपण बरबाद होणार आता. तू नको टेन्शन घे, मी तुझ्या आईला सांगतो. काय सांगणार तुम्ही? इकडे व्यवस्थित आहे का? त्याला टेन्शन घेत आहे. मग तुमच्या आईला काय सांगू? माझी वसरी गेली. चल, 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 चल. काय सांगते तिला? ती गेली वरती अहो ढगात. पण तुम्ही टॅक्स का, आम्ही तुम्हाला एवढं भाडं देतो तुम्ही टॅक्स का नाही भरला हो? पण माहितच नाही तुम्ही भरू कसा? मग आता कळलं तर भरावं लागेल ना. हा. मग वसर तुम्ही द्याल तेव्हा मी भरणार ना. भाडं- तुम्ही काय बोललात वसरनो की आम्ही जो तुम्हाला भाडं देतो त्याच्यावर तुम्ही टॅक्स भरता का नाही? सर तुम्ही भरतच नाही, मला देतच नाही तर कुठून भरू सर? एक मिनिट सॉरी रमेश भाडं दे. भाडं द्या, पहिलं भाडं द्या. भाडं दे. तुझं ठरलंय ना? मी हा. भाडं द्या. बिचाऱ्यांनो, ठीक आहे, ठीक आहे. 2 महिन्याचे 6,000 हा. एकदम मोजायची गरज नाही. त्याने मोजले ना. मी मोजले ना मी. थँक्यू. हो, कुठे चालला तो? सर भाडे भेटले चाललं मी. अहो टॅक्स भरा ना भाड्यावरचा. तुम्हाला टॅक्स भरणार म्हणून आम्ही भाडं दिलं. सर टॅक्सचा माझा काय संबंध? अहो आता तुम्हाला सांगितलं ना, अरे यार, तुम्हाला- आम्ही तुम्हाला जे भाडं देतो त्याचा टॅक्स भरायचा असतो. तुम्ही काय बोलत आधी मला भाडं द्या मग मी टॅक्स भरेन म्हणून. मग तुम्हाला आता भाडं दिलं आता टॅक्स भरा. तुम्हाला जेलमध्ये जायचंय? नाही 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 नाही, नाही या इकडे. किती भरायला लागेल टॅक्स? बाम्या कॅल्क्युलेशन. हा बघा म्हणजे तुम्हाला मी सांगतो एका महिन्याचं भाडं 3,000 त्याच्यावरचा टॅक्स 2,000 2 महिन्याचं भाडं 6,000 म्हणजे 4,000 टॅक्स भरावा लागेल. 4,000 काय म्हणजे मला काय राहील 4,000 तुम्हाला दिलं तर? आम्हाला तरी काय राहिलं, आम्ही तर तुम्हाला सगळं दिलंय. अरे पण 4,000 लय होते. द्यावं लागेल आता, आमचा नाही टॅक्स, तो गव्हर्नमेंट. हा करा कॅल्क्युलेशन करा. अरे मी भाडं घ्यायला आलो सर, तुमचं काय पण- ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. 2,000 बाजूला ठेवा, बाकीचं द्या. दोन- हा, चल. हा, चला आता झाले. Yes, yes. मी येतो चला. बाम्या 2,000 लॉस आहे आपला, काहीतरी कर. ओ इकडे या. कदम काय झाला? टॅक्स दिला, मग डॉक्युमेंटेशन कोण करणार? कुठल्या परक्या माणसाकडे पैसे द्यायला निघून जा. आता आम्ही तुमच्या विश्वासातले आहोत. बरोबर. आम्ही तुम्हाला कधी फसवत नाही. नाही. पण आता समजा हा. कोणतरी परका माणूस आला बोलला टॅक्स द्या, 4,000 दिलात गेलात, काय पुरावा काय आहे? नाहीतर काय. डॉक्युमेंटेशन पाहिजे की नाही? काय असतं आणि बसाऱ्यांनो? अरे कशाला फाईल कटी? काढ, फाईल काढ. अरे यार. सगळं असं बसा तुम्ही इथे, हे घे पम्या. मला असं फसू देणार नाही. पटेल द्या ना, घे. हाय पटेल त्यांना पटूच. बसाऱ्यांनो मी टॅक्स भरलाय ना, हा मग ही एवढीची फाईल आहे? शी यार. तुम्हाला जेलमध्ये जायचंय? अरे नाही पण सर फाईल म्हणजे अशी मला माहिती आहे मोठी अशी फाईल असते ती. हा हा हे बघा, काय? ही फाईल आहे. आपला टॅक्स किती आहे? 4,000. हा टॅक्स जेवढा कमी तेवढी फाईल, छोटी टॅक्स जेवढा जास्त तेवढी फाईल. मोठी. हा. सही येते तुम्हाला? सही काय? सही करता येते का? की अंगठा? अरे अरे सही पूर्ण नाव लिहितो अरुण काका. बरोबर ना रमेश? ते डॉक्युमेंट्स काढ सगळे, ते 10,000चे डॉक्युमेंट्स आहेत ना. अरे यार, सही घ्यायचे. हा सही घ्यावी लागेल ना. अरे मग काय प्रूफ नको त्यांना? अरे पुस्तक आणलं. अरे पण ठीक आहे, याच्यावर घेते ना सही. डॉक्युमेंट रेडी आहे. हा हा पेन आणलंस? येस. सही येते ना? हो, म्हणजे काय सगळी सही येते पूर्ण येतं ना मला अरुण कदम. ठीक आहे, उपयोग काय पण. हा. सही करा. वा वा, करा. कुठे कुठे करायचं? इथे खाली करा. इथे खाली हा. करा. व्यवस्थित करा.
वा बघ, सही वाचा रे. वा वा वा. छान. जी आहे का सही अशी वाटते रे आहे. मी तुमची सही कशाला करू वेड्यात तुम्ही नाहीतर काय त्याला झालं ना त्याला नाही, नाही, हो, नाही. झालं ही कसं? पहिली झाली हा. या सगळ्या पेपरवर सही करावी लागते या पेपरवर मी सही करायची. अहो डॉक्युमेंटेशन टॅक्स भरता ना अरे हो बस मग हे घ्या दुसऱ्या ह्याच्यावर करा सही एवढे सगळं करायला लागतं. हो सहीला नाही सही करावी लागते अरे बापरे. करा, करा. आरामात करा आरामात करा व्यवस्थित काळजी नको सॉरी. असं. नाही ठीक आहे ठीक आहे लात मारा काय हो सोन्याची अंगठी आहे का हा ही सोन्याची अंगठी आहे. अरे बापरे अरे बापरे त्याची सही चुकली. नाही ते काय आणि सही केलात अरुण गरम नाही नाही. काय कर एवढी चुकली सही तुमची नाहीतर काय अरुण गरम केलात नाहीतर काय सर तू ही अंगठी कशी बोलत तर ती माझ्या लक्ष तिकडे गेलं मग तो सरकलं. काय पण बोलेल तुम्ही कशाला लक्ष दिलं? डॉक्युमेंट फुकट गेलं नाहीतर काय आता काय करणार? आता- दुसरी दुसरी नाही, काय? दुसरी नाही, थांबा कागद- जॅकला फोन लाव जॅकला कागद फुकट गेला ना हो. जॅकला फोन लावू जॅकला फोन लाव अरे यार जॅकला फोन. जॅक सरकारचा माणूस आहे सरकारचा तो टॅक्सेशन बघतो जॅक हा सरकारचा माणूस जॅक आहे. हा त्याचं नाव पद्या पण त्याला जॅक म्हणतात सरकारचा माणूस जॅक आहे हा. पण आपलं तर सरकार मराठी आहे ना. हा ठीक आहे त्याचं नाव पद्या पण त्याला लाडाने जॅक म्हणतात जॅक म्हणजे काय ज्याच्याकडे आपलं काम जॅक JAK ज्याच्याकडे आपलं काम जॅक जॅक आहे. हॅलो हा. हा जॅक हा रमेश बोलतोय नाही नाही काय आलं ते आता मी सही घेतोय तर फॉर्म चुकला जरा हा आमचा मालक रेड आहे माहिती आहे ना हां ओके सॉरी काय बोले 200 रुपये द्यावे लागतील किती 200 चुकलेल्या सहीचे 200 रुपये हो अरे तू त्याला बोलायचं ना आपला माणूस आहे तो अरे मी बोललो त्यांना अरे असं नाही तो जॅक तुझ्यातला म्हणजे तू त्याच्याकडून काय 200 रुपये हो बोलशील पम्या, 100 तू रुपये माझ्यावर बोलू करायचा. नको मी त्याचा प्रयत्न केले आपल्यात भांडणं होतील मी घरमालकांच्या भांडणं करतोयस माझ्याबरोबर, लक्षात भांडणं ठेव. म्हणजे काय एक सही चुकली म्हणून तू 200 अरे रुपये बरोबर आहे द्यायचे. ना. हॅलो 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 सर माझ्यासाठी तुम्ही तुमचं रिलेशन बिघडवू नका सर. अहो पण एका चुकल्या किती पैसे द्यायचे विचार झाला किती 200 रुपये बोललाय 200 हा चुकलेले साईचे 200 द्या हे पाण्याची वाटे ना. खरं. हा, हा, ठीक आहे. हा ठीक आहे हे घ्या मग दुसरी सही दुसरी सही करा हा, हा, दुसरी. आता हे चुकलंय ना हा, हा. हे पुढे करा गळ्यातली चेन छान आहे हा तुमच्या अरे म्हणजे कसं हे काय केलं लसूण कदम केलं लसूण कदम तुमचं नाव काय अरुण कदम लसूण कदम चैन कशाला बोलायचं सर तुमची चैन चांगली आहे. तुम्ही सही करताना ऐकू नका ना दुसऱ्याचं आम्ही काय पण तुम्ही वाकलात तुमची चेन दिसली मला वाटलं छान आहे वा अरे पण माझी सही होते ना पूर्ण वाचा तू मध्ये कशाला बोलतो. सॉरी मला काय 200 रुपये द्या मग ते दुसरं डॉक्युमेंट वापरा 200 रुपये द्या 200 रुपये द्या अरे नांगून नाही अरे तेवढेच पैसे माझे. म्हणून मी याच्याशी भांडत होतो तुम्ही बोलत भांडू नका म्हणून तू गप्प बस मी काय नाही ते चुकतायत माझं काय ते त्याच्यात घर मालक आहेत यार त्यांच्याकडून पैसे घेणं मला अरे हो, बरोबर मग माझे काय चुक आहे ते चुकतायत ना आता लसूण कदम लिहिलं मी काय सांगितलं होतं बघा. किती मग किती द्यायला 200 रुपये द्या मला वाईट वाटतं यार तुम्ही पैसे देता नको असे बसू यार. ते. तुम्ही एकदा सगळे देऊन ठेवा मी आपोआप घे घ्या के बचारांनो आता कोण काय बोलणार नाही हा डोंट डिस्टर्ब हा येस येस तुम्ही लक्षात ठेवा अरुण कदम हा. हा. अरे माझं ना मला माहिती आहे हो, sorry, पूर्ण sorry. नाव. अरे पायातलं पैंजण चांगलं आहे यांच्या हो मस्तच वाटतं त्यांना ते बचारांनो काय आलं? पैजण कदम लिहिलं मी. काय पैंजण कदम पैंजण कदम लिहिलं आता तू बोला ना सर पैजण कुठे पाहिजे मी बाई आहे ना बाई आहे मी. अहो मी आपलं म्हटलं गळ्यात चैन आहे तुमच्या हातात अंगठी आहे पायात पैंजण पण मी असेल घालतो पैजण. हो त्याला वाटलं असं काहीतरी पण बचारांनी काय फालतू गिरी तुम्हाला कळत मी एक काम करतो मी घरी जातो आणि थांबा, सगळं- टॅक्स डॉक्युमेंट घरी घेऊन नाही नाही तर जायचं काय? पण मग सर मग चुकतो ना तुम्ही. मग आता द्या आता 200 200 रुपये द्या रुपये आता मला नाही घ्यावं वाटत तुमच्याकडून तुम्ही पैसे द्या मी वाटीतनं पाणी आणू म्हणजे हे करायला बरं पडेल द्या आता द्या किती करताय द्या हा. काय आता काय ऐका मी काय बोलतो हा. लय पैसे झालेत माझे हा नाही बरोबर मी लिहू का फक्त अरुण कदम हा आयडिया काढली पैसे माझे फुकट जातात पैसे. तो प्रॉब्लेम हा आहे. हा, हा.
जॅकला सांगावं लागेल. बरोबर, कारण लागलं कशाला बसरा, आता आपलं ठरलंय ना हो, final. असं काय करताय, सही बदलला म्हणजे माणूस बदलला असं होऊ शकतं ना. काय बोलतोय? मग कसं आहे ना, कळत नाही ना. गव्हर्नमेंटचं सगळं सांगावं लागतं, म्हणून मी मगाशी भांडत होतो त्यांच्याशी. नको नको नका, तुम्ही तुमचं रिलेशन नका माझ्यासाठी बिघडू. सांग आता जॅकला. हॅलो जॅक, हा ओके. अरे हा काय बोलला पण नाही, ओके बोलला डायरेक्ट. म्हणजे तिकडून काहीतरी बाबा, नाही नाही असं बरं नाही चालेल, हे बरं, असं काय काहीतरी झालं पाहिजे ना. हा ओके म्हणजे अरे, असं काय करताय ते रम्या? माझं बॉन्डिंग आहे त्यांच्याबरोबर. काय आहे, जॅकला जेव्हा कळलं असेल ना की अरुण कदम मग? सही करतायत, तेव्हा त्याला सगळंच कळलं असेल. म्हणजे काय? म्हणून हॅलो मध्ये, आणि त्यांचं कसं माझं बॉन्डिंग आहे. पण तुम्हाला याच्यावर आता काय बोलू नकोस आधी. आम्ही आता ह्याच्यावर काय बोलणार आहे आता. ठीक आहे, किती रुपये बोललाय तो काय? तो आता बोलला की सही चेंज करायचे म्हणजे 500 रुपये. माझं अहो तो लगेच ओके मध्ये 500 बोलला, त्याला मी काय एवढं करू? का 500 बছर म्हणजे 100 वाढतील. काय काम करा, हे आपण ना या जॅक चॅनल नको मला- लावूया, हे तुम्ही द्या. टॅक्सेशन सर, तुम्हाला काय अटक घ्यायला तर होऊ दे. जाऊ दे. नको ऐकू नको न बसर. तुम्हाला सायरनचा आवाज येतोय? एकुलतंय काय मी सायरनचा आवाज येतोय का तुम्हाला? हा. येतोय ना सायरनचा आवाज? हा, तो तुम्हाला न्यायलाच येतोय. 500 रुपये द्या आणि मग सही चेंज करा. अरे यार पहिले 500 रुपये द्या. आता कायच नाही राहिले रे, मी कसं जाऊ घरी, नाही बायको ऐकणार, कान बोलती. आता काय टॅक्सेशन साठी करावं लागतं. 500 रुपये घ्या. अरे ना, आता काय? ठीक आहे. मी काय म्हणतो, तुझी सही सारखी सारखी चुकेल तुमची. हो, हो. आपण एक काम करूया, तुम्ही पहिली सही बरोबर केली ना अरुण हा कदम? पहिली आहे ना ती. बघू. पहिली अरुण कदम सही बरोबर आहे ना? करेक्ट आहे, अरुण कदम नाही. करेक्ट आहे, करेक्ट. हा बरोबर आहे. मग आपण काय करूया, डॉक्युमेंट मिरर करूया. बरोबर. मिरर म्हणजे नाही, तो सांगेल आता, बोललाय म्हणजे सांगावं लागेल. डॉक्युमेंट मिरर नवीन प्रकार आहे. काय आहे, एक मिरर येतो, हा. तुमची सही अशी मिरर समोर धरणार, सही मिरर मध्ये जाणार, मग सगळी डॉक्युमेंट फक्त मिरर समोर धरणार, सही आपोआप होत जाते. डॉक्युमेंट मिरर. मस्त, कमाल आहे ही आयडिया. मग वसाड्यानं मला इकडे कशाला बोलवतं, माझे पण पैसे मिरर मध्ये दाखवायचे, तिकडे मला भेटला असते ना. अहो तो मॅजिक मिरर असतो, हा. तो प्रत्येकाकडे पाहिजे. मी माझ्या आईला पैसे कसे पाठवतो? हा उभा राहतो आरशासमोर, आईला पैसे पोचतात. असं होतं. टेक्नॉलॉजी आणि पमेने हद्द गेले आता. लक्षात घ्या, याच्या पलीकडे काय नाही आता. तुम्हाला मी तो मॅजिक मिरर देतो, पुढच्या वेळी तुम्हाला तो विकतो बरोबर. हा, मॅजिक मिरर. आणि पुढचा महिना त्याच्यावरच काढावं लागेल आपल्याला. हा बरोबर आहे. हा मग फक्त काय आहे, त्या मिररची किंमत आहे बरोबर. 1100 रुपये. 1100 अरे नाही, आता माझ्या घरी 1100 रुपये. 900 तरी आहेत. 900 असतील. 900 असतील वाटतं. किती आहेत बघा ना खिशात. दुसरं ते भाडं मी आणलं होतं ना. नाही ठीक आहे, ध्यान आता. पोलिसांचा हो, सायरन बघा जवळ येतोय आता. नको रे, काय रे बिचारे. जास्त आले तर देऊ परत आम्ही, तेवढे ह्या आहोत आम्ही चांगले. दादाच्या तरी राहू दे रे मला बघायला तरी. काय ठीक आहे, घे मोजायला ना झालं झालं. ठीक आहे, डॉक्युमेंट मिरर होऊन जाईल तुमचं. 6000 दिले, 6000 आले. बरं. मी येऊ. हा ठीक आहे. जा. हे सांगतोय. जॅकला सांगा, म्हणजे सगळी झाली आता, टेन्शन नाही. नाही बरोबर, प्लीज हा. नाही, सांगतो सांगतो. काळजी घ्या. थँक्यू थँक्यू. आणि घाबरू नका, बिंदास जाता. है ना? सगळं सॉर्ट आउट झालंय, टेन्शन नका घेऊ. पम्या, आयुष्य सुंदर आहे, फक्त घर मालक अरुण कदम पाहिजे. चालना लवकर चालना. चल चल चल. मस्त म्हणे, मस्त म्हणे. वा, वा, वा. ते अगं वनू 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 ही ती जागा नाहीये बसायची. वनू उठ, ये वर ये. बाजाला नाही आलो आलो, चल चल चल. ऐक बा. वहिनी या सावकाश या. माझाही थोडा निर्णय चुकलाच. हा. हा. हे डोंगरावरती फॉर्मल शूज घालून यायचं म्हणजे डेंजर. ऐक अच्छा तुकडे असतील एकदम. बाजाला आता याच्या पुढे नको बाजाला. ओय बा. वहिनी बास झालं काय, अजून वर आहे, अजून खूप नाही, 100 पायऱ्या चढायच्यात अजून. इथून घेते दर्शन देवा. बाजाला देवा. नाही नाही घेणार ती. वनू तुम्हाला दाखवते अशी, पण ती अजून असे 12 डोंगर चढू शकते. हा तुम्ही एवढं? असं गप्पा मग तुम्ही गप्पा हो जरा. ऐक. ए खिली, खिली इकडे ये ना. काय झालं शिवी? शिवी काय झालं? हा, काय झालं? बघ ना किती ब्युटिफुल सिनरी आहे ना. हो ग, खरंच सुंदर आहे. मला काय बघतोयस पागल? कोणाला बघू? सिनरी बघ ना. सिनेरी. पागल कुठला. आहो आहो, काय आहे? ती बघा ना. काय आहे तिकडे? बघा ना, तिकडे काहीतरी लिहिलंय. ए, तेरी.
काय लिहिलंय बघा ना ते बघा ते न वरव बाचा छऊ थरा. राजपूत काय पाली भाषेत लिहिलंय हं? काय तुम्ही पण राजपूत अहो मराठी आहे ते. नवरोबाचा चौथरा लिहिलंय. अरे भाऊ, काही बोलता सॉरी सॉरी ते अल्लग अल्लग वाचलं मी जरा. काय अरे या देवाचं नाव पहिल्यांदाच ऐकलं कडे मी. हो हा अहो ते काय देवाचं नाव नाही हं? यमेजोबाचा कान आहे. आणि नवरोबाचा खान म्हणजे काय हो दादा अहो यमेजोबा त्याच्यातून ऐकतो. ऐकतो हा, म्हणजे म्हणजे एखादा नवरा आपल्या बायकोचं नाव घेऊन घंटा वाजवला ना त्यानं तर त्याचे प्रतिध्वनी बाहेर ऐकू येतात. आणि त्यानुसार काय माहितीये का म्हणजे तो नवरा तेवढे जन्म बायको सोबत साथ राहणार. असं हा, होय. बापरे. एखाद्याने घंटा वाजवली की जेवढे प्रतिध्वनी ऐकायला येतील तेवढे जन्म तो राहणार. हो काही काही उगाच काहीतरी आपलं जिकडे जावं तिकडे काहीतरी दंतकथा भाकडकथा असतात. एक साधा नियम आहे ध्वनीचा की बाबा ध्वनीला असा एक घन पृष्ठभाग मिळाला की आवाज परावर्तित होतो. नियम आहे हा. हे असलं काही नसतं. अहो का बसा हा यमेजोबाचा नियम आहे. हो. एवढं अहो कितीतरी लांबून लोक येते तिथं. हा का? हो. या मुंबईच्या लोकांना जरा जादाच मेंदू लावते ती मुंबई. नाही, बरोबर बोलून राहिले ते बरोबर. काय बरोबर राजपूत बरोबर काय आपल्याला बोलतायत ते जादाच्या मेंदू. मी काय म्हणते हा. तुम्ही एकदा ते घंटा वाजून बघा ना घंटा किती जन्म आपण आयुष्य एकत्र काढणार आहोत जरा कळेल तरी बघा ना. वाजव हा त्यान बाय ना ते वाजलंच नाही तर मग आता काय लग्न झालं आपलं अजून वेगळं काय होणार आहे. हा ते पण आहे म्हणा. वाजवा घंटा. आता काय मागे फिरता येत नाही. वाजवताय. वाजवा म्हणे. भाऊ भाऊ नाव घ्या नाव. नाव घ्या ना. नाव घेऊ. ते त्यांनी सांगितलं ना आधी नाव घ्यायचं असतं. अंड्यावर अंडे सात. अहो तसं नाव नाही घ्यायचंय माझं नाव घ्यायचंय मनातल्या मनात प्रेमाने. रसिका बापरे. सात 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 टोल वाचले म्हणजे 7 जन्म 7 जन्म. हा, हा, हा. माय गॉड खिली बघितलंस का 7 जन्म एकत्र राहणार आहेत ते एकमेकांबरोबर. हा, राहणार आहे आता काय होतं ते. राहतं. चांगलं आहे 7 जन्म. चांगलं आहे छान छान मस्त मस्त. चला चला उरका आता लवकर हो. बसते कुठे चल ना वर जायचंय ना. खिली तू जा ना तू जा ना. शिवी मी वाजवलं असतं पण ते थांबलंच नाही तर. म्हणजे शिवी खिली म्हणजे मी तुझ्यावर इन्फिनिटी प्रेम करतो का शिवी. तू असं बोलतो मग जा तू वाजव जा मला ऐकायचंच आहे आता. अजून एक हा वाजवतो मी वाजवतो. राजपूत हा? राजपूत काय आपल्यात चुकून मेंटल कपल आले का. हा ना. कसं बोलतायत. ओ हॅलो ऐका एकमेकांना फक्त ना शिवी खिल्ली करू नका. हा. त्यांचं जे नाव असेल ते घ्या नाही तर शिव तरी म्हणा. नाही ते शिव पण आहे ना उदडलेलं शिवल्यासारखं वाटतं ना ते. हा. आम्ही लाडाने म्हणतो एकमेकांना. ते नका म्हणू आता ते म्हणा म्हणा क्यूट वाटतं. तुम्हाला अजून असू दे ना. शिवाली खिली शिवी ओनली 3 टाइम्स. नाही शिवी त्यांचं 7 टाइम्स वाजलं तुझं 3 टाइम. नाही शिवी ऐक. नीट ऐक. अगं नाही तसं तुझं नाही तुझं. तसं नाही आहे शिवी. माझं नीट ऐक मी ना एका जन्मात तुझ्यावर 100 जन्मांचं प्रेम करतो शिवी. एका जन्मात 100 जन्मांचं प्रेम म्हणजे 100 गुणिले 3 3000. 3000 जन्म आपण एकत्र असणार. शिवी खिली शिवी खिली माय गुडनेस 3000 जन्म. ओ माय गॉड. राजपूत हा हे कन्फर्म सटकलेलं कपल आहे. 100 गुणिले 3 ला 3000 म्हणाला तो आणि तिला ते पटलं. मी तर म्हणतो याने तिला ना साधारण 7 नाही 75 जन्म मागायला हवं एवढी बावळट आहे ती. दोघे एकदम हा. अरे चला उरका लवकर उरका. हा, चला ए, चल ना गे चल ना. चला ए कोणाची मांजर आहे. तुमची पुंगाने वाजते तिकडे. वनू
काय 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 तुम्ही पण वाजवा ना. मी कशाला, मला काय करायचं टोल वाजवायची? वाजवा ना, तुम्ही सगळ्यांनी वाजलं. माझं प्रेम काय वेगळ्याने सांगायला पाहिजे का? वाजवा. बर वाजवतो, चल वाजवतो. तुझी एवढी इच्छा आहे ना, वाजवतो. मोजा आता. ओ हा, राज मोज. ओ बने जन्म मोजा आता. हा जन्म. मोजतो All the best. ऑल द All the बेस्ट. best. वनू अय्या अय्या, यांचा एकच स्टॉल वाजला म्हणजे हाच जन्म की काय फक्त? एको आहे, येतोय. येतोय. बराच वेळ झाला हो, नाही येते. ध्वनीचा नियम आहे, ध्वनीचा नियम आहे. हळूहळू येतो. दोन्ही तुमच्या गेला पॅव्हेलियन मध्ये गेला तो. एकदा झाला एकच जन्म. वनू 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 रडायला काय? अगं अगं वनू, चार चौघात होत रडतेस काय? काय झालं रडायला? झालं, संपलं तुमचं प्रेम. एका जन्मात पोट भरलं तुमचं. अगं नाही वनू. मला वाटलं तुम्ही लांब राहा, 7 जन्म मागाल तुम्ही. एकच टोल वाजला तुमचं. अगं एक वाजला, आता तो वाजला. तू कशाला काहीतरी उगाच काहीतरी हे करते? वहिनी नका रडू, शांत व्हा. तुम्हाला काय जातं बोलायला ताई? तुमचे 7 टोल पडलेत. तुम्ही भाग्य काढलं ताई. वहिनी माझं भाग्य मला माहिती. म्हणजे ताई म्हणजे ते 7 टोल वाजलेत खरे, पण माझ्या पोटात गोळा आलाय. काय म्हणजे? हे आयुष्यात उरकत नाही आता. अजून 7 जन्म कसे काढायचं मला आत्ताच टेन्शन आलंय. ए तीन बाना कथा काय चावई राहिली ग तू? हा? काय बोलून राहिली तू? का झोमलं लगेच? खरं बोललं की झोमलं तुम्हाला? एक रे अरे वहिनी, तुम्हाला सांगते, तुमच्यासारखं मला पण कंटाळा आलाय हो या संसारात. कंटाळा आला? हो. हे? कंटाळा आल्यासारखं काय केलं का मी? काहीच करत नाही तुम्ही. काय करता सांगा? दिवस रात्र नुसतं तुम्हाला आपलं काम काम काम. वहिनी जे काम करायला पाहिजे ना ते सोडून सगळं काम करत अरे काय बोलते तू? बसा तुम्ही. त्याच्यामुळेच इथे नवस पेडायला यायला लागलंय मला. चला झालं. उरका लवकर, चला जाऊ, वर जायचंय ना. हे असं आहे, उरका लवकर, उरकायचं, सगळं उरकायचं असतं फक्त. अरे काय बोलते मग कळत काय रोमॅन्टिक आहात तुम्ही? रोमॅन्टिक नावाची गोष्ट माहितीये का तुम्हाला कधी? म्हणजे रोमांस मला माहिती नाही. नाहीच माहितीये तुम्हाला. आणि तुला माहितीये? हो वहिनी, तुम्हाला सांगते, साधं आपण कधी जेवायला गेलो ना बाहेर, तर या माणसाचं सुरू होतं, चल ग आवर ना, किती वेळ, चल चल उरक. काय अर्ध्या जेवणावरनं उठवतो हा माणूस मला. काहीच रोमांच नाही. एकदा लेणी बघायला घेऊन गेले होते अजिंठ्याला. तिकडे पण काय बघतेस एवढं? इकडे आणि तिकडे सेमच आहे, दगडानेच ठोकलंय. तिकडे नको जाऊ काय, तिकडे पण ते उरक 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 लावलेलं असतं माणसाने. ते बच्चा करते का? अजिंठा लेणी पाहायला गेलो होतो आपण. तिथे काय असतं? पेंटिंग तर असते फक्त. नाही राजपूत लेणी. कानपरा नका करू. आले मोठे स्टाईल मार लेणी. स्टाईल मारताय. काहीतरी चालू आहे महत्वाचं. ए चला उरका. कसं काढायचं सांगा 7 जन्म या माणसाबरोबर? उरका म्हणून आयुष्य उरकता का हो वहिनी? निवांत नावाचा शब्दच नाही यांच्या डिक्शनरी मध्ये. कधीतरी भरपूर वेळ घेऊया, नाही असं कधीच म्हणत नाही. सगळं आपलं उरकावरच असतं. अरे शांत राह ना. प्रत्येक गोष्ट रबडासारखी काय अशी ताणत असते. एखादी मसाड रुतलेली असते ना, गाळात तशी रुतून बसते तू. काय बोलता तुम्ही? तर ते बोलतोय जसं काय मी दगड आहे, तू काय कवळीकाच्या काकडी आहे का काय? ना बोलून राहिली. निवांत नावाचा शब्दच नाही यांच्या डिक्शनरी मध्ये. कधीतरी भरपूर वेळ घेऊया, नाही असं कधीच म्हणत नाही. सगळं आपलं उरकावरच असतं. अरे शांत राह ना. प्रत्येक गोष्ट रबडासारखी काय अशी ताणत असते. एखादी मसाड रुतलेली असते ना, गाळात तशी रुतून बसते तू. काय बोलता तुम्ही? तर ते बोलतोय जसं काय मी दगड आहे, तू काय कवळीकाच्या काकडी आहे का काय? ना बोलून राहिली. अरे तुझ्याशी लग्न करून मी मूर्खपणा गाढवपणा सगळं केलेलं आहे. हो लग्नाला 10 वर्ष झाली आहेत. आता तुम्हाला असंच वाटतं मूर्खपणा केलाय म्हणून तुम्ही. लग्नाचा 1 वर्षानं छान मस्त मजेत जातो, त्यानंतरचं आयुष्य ना नरक होतं, नरक. गच्चूप राह ना. चला जाऊ उरकायला. किली, हे काय बोलताय? काय शिवी? लग्न झाल्यानंतर 1च वर्ष रोमॅन्स करणार आहे आपण, नंतर नरक होणार आहे, नरक. ओ माय गॉड, मला भीती वाटते. आई शिवी ऐक, हे तू बघ. पण तसं वागलास तर?
नाही शिवी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, इन्फिनिटी प्रेम आहे तुझं, माहिती ना मला. एक मिनिट ऐक, तू माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ, माझ्या डोळ्यात काय दिसतंय? काळं आहे काहीतरी काळं. तुझ्या त्याला बुबुळ असं म्हणतात, बुबुळ असं म्हणतात त्याला. तू यांच्याकडे लक्ष देऊ नको शिवी, तुला खोटं वाटतंय? शिवी इकडे बघ, मेरे दिल में सिर्फ तुम्हारा ही नाम लिखा है. मैं काट के दिखाऊं? ओ दो काट के, ये दो. तुला दुखेल. अरे काट के दिखाता हूं. शिवी मेरे अंदर तुम्हारा ही काय काटके दिखाव काटके दिखाव, कशाला मरायला एवढं प्रेम दाखवताय? नवीन लग्न आहे म्हणून. तुमच्यासारखं जास्त प्रेम करणाऱ्यांमुळे आम्ही थोडं थोडं प्रेम करणारे पण गोत्यात होतो ना. काय करता एवढं करायची गरज आहे का? चला पटापट उरका, चला चला उरका, जाऊया. लवकर. 12 डोंगर चढायचे माझ्या वनूला. चला चल वनू, चल चल. तुम्ही एकटेच, मला नाही यायचं तिथे कुठे. काय कसा जाऊ आता आपण? मी तुला घेऊन आलोय की नाही? हो कशा मला माहितीये का घेऊन आला ते. आता बिचारी बाबा एकच जन्म आहे, आता पुढच्या जन्मी तर काय व्हेरिएशन असणार? मज्जाच मज्जा बाबा. वनू, कुठलं व्हेरिएशन असणार आहे माझ्या? कोण आहे तुमच्या मनी? तुमच्या मनात कोण आहे? कोणी नाहीये माझ्या मनात. रोहिणी आहे. कोण रोहिणी? रोहिणीपेक्षा मोहिनी बरी नाही? ताई, बघितलं ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवलं यांनी. मी नाही केलंय ऍडव्हान्स. ताई ऍडव्हान्स बुकिंग केलंय यांनी. आमचं तर ऍडव्हान्स बुकिंग सारखं कॅन्सल करतात. शांत राह. ऑफिसची कामं महत्वाची आहेत ना तुम्हाला. मला म्हणते वहिनी, आपण जेव्हा सिनेमा बघायला जातो तेव्हा कॉर्नर सीट कशासाठी बुक करतो? मला ना आतमध्ये घुसायला होत नाही, मग मी तिथेच बाहेर. सांगशील का वनू? सांगशील का? वहिनी कॉर्नर सीट आपण प्रायव्हसीसाठी बुक करतो ना. पण हा माणूस ऑफिसचे कॉल येतात म्हणून बुक करतो. फोन वाजला की पटकन बाहेर जातात निघून आणि फोनवर बोलत बसतात. मी एकटी सिनेमा बघत असते, हे बाहेर असतात 1-1 तास आणि मग इंटरव्हल मध्ये येऊन बोलतात काय काय असणार आहे पुढे, चल झालं, आवर उरक, चल निघ. अंतराळ. वेळ नाहीच आहे या माणसाकडे माझ्यासाठी. माझ्याकडे हिला विचारा, माझ्याकडे खूप वेळ आहे जो मी हिला सतत देत असतो. कामावरून डायरेक्ट घरी येतो, दर आठवड्याला हिला घेऊन फिरायला जातो की नाही? जाता आता बिचारी एकच जन्म आहे, घेऊन जायला हवं की नाही? नंतर तर मोहिनी आहे अगं, ना. नको सारखं मोहिनी मग मला आस लागते. मरा ना जाऊन कुठेतरी. असं बोलता तुम्ही, म्हणजे नकोच आहे का मी तुम्हाला? अगं तू असं नाही. बस चला उरका लवकर, चला म्हणून एक टोल पडला. टोलाचं काय आहे मला सांग? सारखं टोल पडला. ह्या टोलाचं काही नाहीये, हे उगाच बांधलेलं आहे काहीतरी. खोटं असतं हे, लक्षात घे. टोलाच एक ध्वनीचा एक नियम असतो. एका विशिष्ट ठिकाणी आपण विशिष्ट पद्धतीने प्रहार केला तरच तो ध्वनी व्यवस्थित परावर्तित होतो. आता ह्या माणसाचे 60 टोल वाजले कारण ह्या माणसाकडे बघ जरा कसा आहे हा. हे राजपूत बघ, हा माणूस आयुष्यात टोल वाजवण्या व्यतिरिक्त काय करू शकतो का मला सांग? काय बोलताय तुम्ही? असं ताकदीचं सांगतोय तुमच्या. हा. काय ताकदीचं काय उपयोग आहे? उरक मध्ये आयुष्य चाललंय आमचं. अरे तू काय बोलते? अरे तू काय बोलते? त्याचे संदर्भ काय लागतात कळतंय का तुला काही? मी काय म्हणतो, बाकी सगळं सोडा. चला आपण जाऊया. चला उरका लवकर बरं. उठ, चला. अरे उरका रे. ऐका, याचं कोणी मनावर घेऊ नका. सगळ्या बायकांनी लक्षात एक इथे पाटी लिहा, पाटी. सगळ्या बायकांना सांगा हा टोल एक गंमत आहे. बरोबर आहे, हे करेक्ट आहे. हा, म्हणजे खिली ते 3 टोल वाजले ते गंमत म्हणून वाजले. तुझं इन्फिनिटी प्रेम नाहीये माझ्यावर. आहे शिवी, माझं इन्फिनिटी शिवी तू पण तसाच आहे सगळ्यांचा. नाही. शिवी हे बघ, मैं दिल काट के दिखाता हूं तुम्हें अभी. एक मिनिट इधर लिखा है शिवी लिखा है इधर अंदर. एक मिनिट इकडे या. ओय, तुम्ही एक मिनिट इकडे या. काय लिहिलं इथे? शिवी इथे राई जरी अडकली ना, राई एवढी गाठ जरी आली ना तरी माणूस हार्ट अटॅकने मरेल. तुम्ही शिवी लिहिलं इथे. वाटेल ते तुम्ही बोला. नका सांगू त्याला. एक टोलवाल्याने 3 टोलवाल्यांना बोलायचं नसतं. अगं पण वनू, आणि सारखं काय वनू वने वन मला नाव आहे माझं. प्रेमाने म्हणतो ना तुला वनू, असं काय करते? वहिनी हे पुरुष ना असेच असतात, फक्त दाखवायला लाड करतात. पण दाखवायचे लाड वेगळे आणि करायचे लाड वेगळे असतात यांचे. अरे किती लाड करू तुझे? का दिवसभर कुचुक करू का? 4 भिंतीत लाड केले असते ना तरी ते तंगडतोड करत पर्वतावर यावं नसतं लागलं आपल्याला. अरे बाप, काय बाई आहे ही? अरे 7 वेळा तो टोल वाजला तरी इथं समाधान नाही झालं. कायला वाजाडला काय माहिती तो टोल बी. राजपूत जरा ह्या तुमच्या वहिनींना, म्हणजे आमच्या वहिनींना घेऊन जरा त्या बाजूला भांडता का? मला माझ्या बायकोशी थोडं बोलायचं. कशाला बोलायचं आता एक जन्माच्या बायको बरोबर? जा ना मोहिनीकडे आता. काय वनू तू असं करते? आपण छान पिकनिकला आलो की नाही मज्जा करायला. हा, आणि जन्माचं काय? आपल्याला माहितीये का आता ह्या जन्मानंतर आपल्याला परत जन्म मिळेल की नाही ते? अंकल तुझा बाप अंकल काय म्हणतो? बरोबर, असंच बोललं पाहिजे तुम्हाला. आय मीन टू से असतो जन्म. लाईक आपण वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये जन्माला येतो. हो. मग समजा पुढच्या जन्मी मी कुत्रा झालो आणि ही घुस झाली तर काय करायचं? बघितलं, प्राण्यांमध्ये पण चांगला प्राणी शोधला नाही यांनी माझ्यासाठी. मी घुस होणार. वनू आता सगळ्या फिरणार.
ऐक ना नको ना सगळ्या गोष्टींवरून भांडण करूस. ठीक आहे, मी कुत्रा तू कुत्री, मग सगळे पुरुष कुत्रेच असतात. ओ माय गॉड खिली कुत्रेच होणार. तुम्ही पण कुत्रा होणार आहे म्हणजे नाही शिवी, मग शिवी तुला कुत्रे नाही ना आवडत, नाही आवडत. मग मी पिसवा होईन पण कुत्रा नाही होणार. चालेल. तू पिसवा मी पिसवी पिसवी पिसवी. राजपूत खरंच सटकलेलं कपल आहे हा हो. ना. पिसवा पिसवी हे काय आहे राजपूत? चला ना उरका ना चला, पटकन. उरका. झालेलं आहे ना सगळं, चला. मला नाही यायचं कुठे. जाऊ दे, तुम्ही तो टोल वाजवा. माझं नाव घेऊन पुन्हा टोल वाजवा. म्हणून आता वाजवला ना, आता परत कशाला एवढं सगळं मला? टोल वाजवा. मला बघायचंय तुमचं प्रेम. टोल वाजवा. अगं ध्वनीचा एक अरे. वाजवा. अरे वाजाडून दे एकदा. दे. वाजवा वाजवा. वाजवा. आणि लक्षात ठेव, मी टोल वाजवतो. जा जा वाजवा. आयुष्यभर तुझ्यावर प्रेम केलंय नीता. वाजवा. वनमाला. आता मोहिनी नावाने वाजवा. मोहिनी नावाने वाजवा. आता मोहिनी? मोहिनी नावाने वाजवा. अगं वाजवा. मोहिनी वाजवा. वाजव ना भो. मोहिनी